नमस्कार मंडळी, सोनल फ्रॉम USA मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत एक मेक्सिकन डिश, व्हेजिटेबल केसडिया. त्याच्यासाठी मी घेतले कॅप्सिकम, कांदा, सेलरी, तुम्ही अजून काही घेऊ शकता, रेड कॅप्सिकम घेऊ शकता, मशरूम पण घेतलेत मी, स्पिनॅच पण ॲड करणार आहे मी. हे सगळं कट करूया आपण. आता थोडंसं तेल घेऊया, त्याच्यात गार्लिक सॉल्ट घातलाय मी, किंवा गार्लिक पावडर घालू शकता, किंवा गार्लिक मॅश करून घालू शकता. त्याच्यात हे मशरूम सॉटे करायचे. मशरूमला थोडा वेळ लागतो सॉटे करायला. मग त्याच्यात टाकायचं नंतर ग्रीन कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम टाकू शकता, कांदा टाकू शकता, आणि सगळ्यात एंडला स्पिनॅच टाका, म्हणजे खूप छान टेस्ट येते. हे सगळं सॉटे झालं. हे बघा, ह्याच्यात स्पिनॅच पण टाकलंय, खूप सुंदर सुगंध येतो लसणाचा. तुम्ही जिंजर गार्लिक पेस्टही टाकू शकता, रेड चिली फ्लेक्स टाकू शकता तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर, पण नॉर्मली केसरिया तिखट नसतो. आता हे सॉटे झालेल्या व्हेजिटेबल्स बाजूला ठेवून आपण घेऊया टॉर्टिला. तुम्ही रेडी टॉर्टिला घेऊ शकता, किंवा आपल्या घरातली पोळी सुद्धा घेऊ शकता. आणि ही डिश मुलांना तर आवडेलच आवडेल. मुलं जर भाजी खात नसेल तर नक्की करून बघा. आता हा टॉर्टिला घ्या आणि त्याला दोन्ही साईडनी हलकंसं शेकून घ्या. पोळी करत असाल, पोळी पण दोन्ही साईडनी हलकी शेकून घ्या. आणि मग शेकून झाली की एक साईडला टर्न करा. आणि आता टाइम आला आहे चीजचा. आता चीज घ्यायचं, तुम्ही कोणताही घेऊ शकता. मेक्सिकन ब्लेंड, मोझरेला, शेडार चीज, 3 चीज ब्लेंड, किंवा चीजच्या स्लायसेस सुद्धा ठेवू शकता. पण चीज पूर्ण स्प्रेड करायचं आहे, कारण ते बाइंडिंग ऍक्ट करतं. आणि चीज नसेल तर केसडियाला मेक्सिकन चव येणारच नाही. तर वेगवेगळ्या प्रकारचे चीज तुम्ही ऍड करू शकता. आणि त्याच्यानंतर आला टर्न भाज्यांचा. आता सगळ्या भाज्या आपण फटाफट स्प्रेड करू, फक्त हाफ साईडला भाज्या, चीज मात्र पूर्ण टॉर्टिलावर. आता टाइम आला आहे टॉर्टिलाला फोल्ड करायचा, म्हणून आपण फक्त हाफ साईडला भाज्या भरलेल्या. आता टॉर्टिला टर्न केलाय मी, फोल्ड केलाय, फोल्ड करून प्रेस केलाय, आणि केसडिया एकदम रेडी. आता फक्त मधून त्याला कट करायचा आहे आणि प्रोसेस रिपीट करायची. परत एक टॉर्टिला घ्यायचा, 2 साईडनी शेकून घ्यायचा, त्याच्यावर चीज टाकायचं, हाफ साईडला व्हेजिटेबल्स, त्याच्यावरती परत चीज. जितकं जास्त चीज तितकाच टेस्टी केसडिया, आणि मुलांची आवडती डिश है की नाही. सो आता हे तयार झालं. चला आता फोल्ड करूया. फोल्ड करून झाल्यावर आपला सेकंड केसडिया रेडी. अक्षरशः 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी होते. मदर्स डेला जर तुम्हाला मदरला, तुमच्या आईला सरप्राईज द्यायचं असेल तर नक्की ही डिश करून द्या. तुम्ही सुद्धा बनवा आणि कशी झाली नक्की सांगा. कमेंट करून सांगा की तुम्ही ही कुठे बनवली, कुठल्या कंट्रीमधून बघतायत, आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हेज केसडिया मेक्सिकन डिश. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोनल फ्रॉम USA मराठी. आणि हो, मला सोनल फ्रॉम USA मराठी इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. बाय बाय.